मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेतच असतील. तुम्ही कॉफी टेबल तर खूप सारे पाहिले असतील, पण अशी स्मार्ट कॉफी टेबल कदाचित तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल. आज आपण पाहणार आहोत भन्नाट असं एक स्मार्ट कॉफी टेबल. बरोबर ऐकताय तुम्ही. तर जसं आपल्याकडे स्मार्टफोन, स्मार्ट वॉच आणि स्मार्ट टीव्ही असतो ना, तसंच हे स्मार्ट कॉफी टेबल आहे. दिसायला जरी ते साधं असेल तरी त्याचे फीचर्स असे आहेत की तुम्हाला तुमचं घर हे स्मार्ट होमपेक्षा कमी वाटणार नाही. तर नक्की काय खास आहे यामध्ये तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. त्यातलं एक फीचर असं आहे जे मी शेवटी दाखवणार आहे, ते पण तुम्हाला नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे. तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर हे आहे स्मार्ट कॉफी टेबल. आयत आकाराचं आहे. ह्याचं जे टॉप आहे ते काचेचं आहे. हे समोर 3 ड्रॉवर्स आहेत. ते मोठं ड्रॉवर मी सगळ्यात शेवटी दाखवणार आहे. त्यामध्ये काय आहे ते पण नंतर सांगणार, म्हणजे कशासाठी आहे ते. हे 2 ड्रॉवर आहेत जे की नॉर्मल आहेत. आपण तिथे न्यूजपेपर, फ्लायर्स, कुठल्या पण छोट्या मोठ्या गोष्टी अशा ठेवू शकतो. आणि या साईडला आणि सगळ्यात पहिल्यांदा तर याला आपल्याला प्लग करावं लागतं, कारण हे स्मार्ट आहे. तर त्याला तिथे प्लग केलेलं आहे मी तात्पुरतं. आणि हे आहे, इथे पण प्लग आहे जेणेकरून आपल्याला चार्जिंग वगैरे किंवा अजून कुठली छोटीशी इलेक्ट्रिक वस्तू आहे तर इथे आपण त्यांना प्लग करू शकतो. हे आहे स्पीकर. हे पण स्पीकरच आहे. इथे पण एक स्पीकर आहे आणि हे प्लग आहे जे की अदर साईडला मी दाखवलं तर तेच आहे ते. आणि इथे चार्जिंगचे कॉर्ड्स आपण लावू शकतो. 2 आहेत. ओके, तुम्हाला आता जी स्क्रीन दिसत आहे ना, तर ती आहे कॉफी टेबलची मेन स्क्रीन, जे की आपण त्या स्क्रीनवरून पूर्ण कॉफी टेबल हे ऑपरेट करू शकतो. ऑब्व्हियसली तो फोन नाही आहे, त्याच्यामुळे फोनसारखे सगळे फीचर्स अवेलेबल नाही आहे, पण जे बेसिक फीचर्स आहेत जे की घरात अवेलेबल पाहिजे तर ते सर्व आहेत. आणि आता मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करते की कसं आहे ते. तर हे लॉक अनलॉकचं आहे, हे टायमिंगचं आहे, हे मी लास्टला सांगणार आहे. हे आहे पॉज करायचं, म्हणजे आपण आता मी तुम्हाला दाखवलं स्टार्टिंगला की इथं स्पीकर्स पण आहेत. तर जर आपल्याला म्युझिक ऑन असेल तर आपण ते पॉज वगैरे करू शकतो. हे लाईट ऑन ऑफचं आहे. वॉल्यूम कमी जास्त करायचं आहे, प्लस मायनस. आणि हे म्यूट करायचं आहे. आणि इकडे लाईटचा कलर वगैरे चेंज करायचा असेल त्याच्यासाठी आहे. हे टी व्हीचं आहे, म्हणजे इथून आपण ब्लूटूथ टी व्ही किंवा अजून दुसऱ्या कुठल्या ॲक्सेसरीज असेल ना ज्याने आपण ब्लूटूथने आपण हा कॉफी टेबल कनेक्ट करू शकतो, ते ॲक्सेसरीजसाठी आहे. तर आता सध्या त्याला ब्लूटूथ जॉईन आहे, माझा फोन जॉईन आहे, तर त्याच्यासाठी तिथे ते ब्लूटूथचं चिन्ह येतं आहे. टी व्हीला कनेक्ट केलं की ते टी व्हीचं ऑप्शन येणार तिथे. दाखवते मी एक एक गोष्ट करून तुम्हाला. आता ही अनलॉक करायचं असेल तर आपल्याला 2-3 सेकंद ते प्रेस करून ठेवावं लागतं. आता ते अनलॉक झालं. इथलं लॉकचं चिन्ह होतं ते गायब झालं बघा. आता ते लाईटचं चिन्ह आहे, तर आता तिथे लाईट लागलेली आहे ऑलरेडी. आता मी ऑफ करते. ओके, आता लाईट गेली आहे, म्हणजे घालवली, मी बंद केली आहे. आणि आता पुन्हा चालू करते, तुम्हाला दाखवते. 1 मिनिट. तर आता इथे खाली लागणार बघा लाईट. आता इथे आहे ना, इथे पूर्ण खाली लागते. तर आता मी हे लाईटचं जेव्हा ऑन करणार ना, इथे लाईट आलं का चिन्ह, आता खाली तुम्हाला लाईट दिसेल. ओके, तर त्याच्यासाठी आहे ते. जेव्हा हे बटन दाबते तेव्हा चेंजेस काय होतात ते मी पण दाखवते बघा. म्हणजे त्याचा ब्राईटनेस कमी जास्त वगैरे कसं आपण त्या या बटनावरून ॲडजस्ट करू शकतो. आणि कलर पण चेंज करू शकतो. हे वॉल्यूम कमी जास्त करू शकतो, हे तुम्हाला सांगितलंच आहे मी. कमी होतं आहे बघा, झालं का कमी. तिथे रेषा येतात बघा. आणि हे टायमिंग ॲडजस्ट करायचं. आता मी काही चेंज करत नाही, पण हे टायमिंग ॲडजस्ट करण्यासाठी आहे. तर जर आपल्याला चुकीचं टाईम, कारण इथे टाईम ॲडजस्टमेंट करावं लागतं, कारण विंटरमध्ये एकदा आणि समरमध्ये मार्चमध्ये असे वर्षातून 2दा इथे टाईम आमचे
ॲडजस्ट होतात. त्यानुसार आम्हाला इथला पण टाईम ॲडजस्ट करावा लागतो. आणि हे बघा आता ब्लूटूथचं ऑप्शन आहे ना तिथे, इथे आता हे बटन दाबलं की ते टी व्हीचं होणार. आवाज आलाच असेल तुम्हाला. तर ते स्पीकर कनेक्ट होतो त्याचा. आता ब्लूटूथ आलाय, मी तुम्हाला जॉईन करून दाखवते, एखादं सॉन्ग वगैरे ऐकवून दाखवते. आता मला माहीत नाही आहे, पण मी माझ्याच व्हिडिओमधलं एखादं सॉन्ग शॉर्टमधलं दाखवते. तर आता मी तुम्हाला दाखवते की इथले स्पीकर्स कसे ऑपरेट होतात. तर ऑब्व्हियसली ब्लूटूथ कनेक्ट आहे. मी आता फोनमध्ये दाखवते. आता हा व्हिडिओ चालू आहे पण मी म्यूट केलं आहे, त्याच्यामुळे ते दिसत नाही. तुम्ही बघत असाल ते म्यूट झालं आहे. आणि आता मी म्यूट काढून टाक. आता मला थोड्या वेळ व्हॉइस ओव्हर करावा लागतो आहे, कारण की जेव्हा मी हा व्हिडिओ प्ले केला तेव्हा मला कॉपीराईट आला थोड्याशा क्लिपपुरता. तर त्याच्यामुळे मी पुन्हा थोडंसं एडिटिंग करून व्हॉइस ओव्हर करत आहे. काही जास्त नाही, मी फक्त सांगत होते की किती मोठा आवाज येतो आहे वगैरे, व्हॉल्यूम कमी जास्त करून वगैरे दाखवत होते. पण जे मेन दाखवायचं होतं तेच आता दाखवता येणार नाही आहे, जे आवाज ऐकायचा होता. पण एनिवेज मी एक्सप्लेन केलेलं आहे या व्हॉइस ओव्हरमध्ये मी काय बोलत होते ते. तर आता म्यूट केलं मी. तर अशा प्रकारे हे आहे. आणि आता एंडला मी तुम्हाला दाखवते. तर हे आहे रेफ्रिजरेटर. तर या टेबलमध्ये रेफ्रिजरेटर आहे. दाखवते मी आता. तर हे आहे रेफ्रिजरेटर. एकच कंपार्टमेंट आहे. इथे पाण्याच्या बॉटल्स, ज्युसेस वगैरे किंवा मेडिसिन्स वगैरे पण आपण ठेवू शकतो. भरपूर मेडिसिन्स आहे ज्याला की रेफ्रिजरेशनची गरज असते. इन्सुलिन वगैरे किंवा अँटीबायोटिक्स वगैरे ज्यांना ओपन केल्यानंतर आपल्याला रेफ्रिजरेटरमध्ये ठेवणं भाग असतं, नाही तर ते मेडिसिन्स खराब होऊन जातात. आणि हा एक चांगला ऑप्शन आहे त्याच्यासाठी. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जे पण बेसिक फीचर्स आपल्याला आपल्या घरामध्ये हवे असतात ते सर्व या कॉफी टेबलमध्ये आहेत असे मला तरी वाटते. याचे जे मेन फीचर आहे रेफ्रिजरेटर, तर त्याचा आपल्याला जर वापर करायचा नसेल तर आपण नाही केला तरी चालतो. त्याचा रेग्युलर ड्रॉवर म्हणून पण वापर होऊ शकतो. फक्त ते फीचरचं बटन आहे ते टर्न ऑफ करून ठेवावं लागतं. और तुम्हाला कुठलंच फीचर्स वापरायचं नसेल तर आपण सिम्पली जे मेन स्विच बोर्डचं जे प्लग आहे ते काढून ठेवू शकतो. आणि तुम्ही होम थिएटरचं तर फीचर पाहिलंच, मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी दाखवलं. आणि बाकीचे पण इतर छोटे फीचर्स आहेत जे की चार्जिंग कॉर्ड्स, प्लगचे वगैरे, तर त्यांचाही वापर आपण इझिली करू शकतो. तर त्याच्यामुळेच याला स्मार्ट कॉफी टेबल असं म्हटलं गेलेलं आहे. आत्ता थोडासा वेळ होता माझ्याकडे, त्याच्यामुळे म्हटलं की पटकन एक छोटासा व्हिडिओ बनवून टाकूया. तर मला माहिती आहे माझे व्हिडिओ काही रेग्युलर येत नाहीत, ते पॉसिबल नाही आहेत ऑफकोर्स मला. पण मी ते असं आठवड्याला किंवा 10 दिवसातून एक लॉंग व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करते. आणि एक शॉर्ट व्हिडिओ डेली अपलोड करते, ट्राय करते करायचा. आणि आता शॉर्ट व्हिडिओला बऱ्यापैकी चांगला प्रतिसाद येतो आहे. पण माझी अपेक्षा आहे की लॉंग व्हिडिओला पण तसाच सपोर्ट मिळावा. माझे जुने व्हिडिओ कसे वाटत आहेत तुम्हाला नक्कीच सांगा कमेंट करून, कारण मला कमेंट येत नाही आहेत जास्त. त्याच्यामुळे जर मला कळालं की मला काही इम्प्रूव्हमेंट करायची आहे तर ते मला कमेंट मार्फत कळेल आणि त्याप्रकारे मला इम्प्रूव्हमेंट करता येईल. तर आत्ता सिया नाही आहे घरी, कारण मी तिला सकाळीच 8 वाजता डे केअरला सोडून आलेली आहे आणि संध्याकाळी घेऊन येते 4-5 वाजता. आणि तिचं डे केअर आत्ताच 1 जूनपासूनच स्टार्ट झालेलं आहे. आणि आता सोमवारी गेली होती ती आणि नंतर थोडीशी आजारी पडली, त्याच्यामुळे मी तिला काल पाठवलं नाही. पण आज व्यवस्थित होती ती, त्याच्यामुळे आज सोडून आले. आता वाजलेले आहेत 1:40 आणि 3-3.5 तास आहे मला सियाला घेऊन पण यायचं आहे. तोपर्यंत माझी राहिलेली कामं वगैरे सगळी आटपून घेणार आहे. हा कॉफी टेबल पण आतमध्ये नेऊन ठेवायचा आहे. तुम्हाला माहितीच आहे सियाचा बड्डे होता त्याच्यामुळे तो बाहेर आणला होता. हेवी आहे तो, त्याच्यामुळे मी ने आण केलं नाही, कारण मला त्याचा व्हिडिओ शूट करायचा होता. कारण मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, होम टूरच्या व्हिडिओमध्ये, की मी याचा व्हिडिओ शूट करणार आहे. तर आज थोडा वेळ भेटला त्याच्यामुळे केलं. तरी पण मला जवळजवळ 1-1.5 तास गेला ते व्हिडिओ शूट करायला. खूप रिटेक्स झाले त्याचे. आता बाहेरचं वेदर पण खूप छान आहे, ऊन वगैरे पडलेलं आहे, ते मी दाखवत आहे तुम्हाला. तर हे आहे बाहेरचं दृश्य, जे की आज वेदर खूप छान आहे. थोडंसं वारं पण आहे, ऊन पडलेलं आहे.
मला ग्रीनरी आवडते कारण छान वाटतं बघायला पण. पण हिवाळ्यामध्ये पूर्ण ते सुकून जातं, ड्राय होऊन जातात, झाडांचा पाला पण सगळा पडून जातो. विंटर स्टार्ट व्हायच्या आधी फॉल असतो तेव्हाच सगळं पडून जातात तो पाला. तर कसा वाटला तुम्हाला हा कॉफी टेबलचा व्हिडिओ? नक्कीच कळवा कमेंटमध्ये. तुमचं काय मत आहे याच्याबद्दल ते पण सांगा, मला ऐकायला नक्कीच आवडेल. चला तर मग भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. बाय बाय.